नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं राज आणि फिल्टर चॅनलवरती। 2 ते 3 दिवस मी आता व्लॉग केला नव्हता कारण जरा कामात होतो थोड्या म्हणून। तर आजपासून डेली व्लॉग मी चालू करणार आहे परत। तर आत्ता वाजलेत 7, माझं दूध वगैरे सगळं काढून झालं आहे। आत्ता मी चाललो आहे घरी, मग जायचं आहे दूध घेऊन पाचलला। तर थंडी परत चालू झाली आणि धुकं पण परत पडायला लागले। तुम्हाला दाखवतो एकदा, धुकं तर मस्तच पडले, आता थोडं कमी झालं आहे, दाखवतो। हे बघा, आता जातो घरी, पटपट फ्रेश होतो आणि निघतो। चलो। तर आत्ता मी परत चाललो आहे गोठ्यामध्ये। पप्पा गेलेत, गोठा वगैरे धुवायचं काम चालू आहे आता। बाकीच्या म्हैशींना पण आता सोडून लावतो आहे। मगाशी गेलो ना तेव्हा ना एवढं धुकं पडलं नव्हतं, तुम्ही व्हिडिओमध्ये बघालच। आत्ता ना एवढं बेकार धुकं पडले ना, खतरनाक। आणि दूध जे होतं ना, ते एक मुलगा आहे खालचा, तो कॉलेजला जातो पाचलला, मग त्याच्याकडे दिलं। त्याला बोललो तू गाडी पण घेऊन जा, संध्याकाळी येताना रिटर्न घेऊन ये। अशी पण ती आम्ही फक्त दुधासाठीच वापरतो गाडी, त्यामुळे। तर आता त्याच्याकडे दिलं, तो घेऊन गेला दूध। आणि राहिला प्रश्न आता येतो धुक्याचा, तुम्हाला दाखवतो धुकं। खूप म्हणजे खूप धुकं पडले, बेकार। दाखवतो थांबा। मगाशी ना त्या साईडचं सगळं क्लिअर दिसत होतं, आता बघा समोरचं काहीच दिसत नाही। मोहरांची पूर्ण वाट लागून गेली, बेकार एकदम। तर आज वरच्या बागेमध्ये जाणार आहे मी, कारण माणसं येणार आहेत आतमध्ये। कुठे ना कुठं ते लाकडं वगैरे आहेत आणि झाडांखाली ना काजूच्या पातेरा वगैरे आहे, तो साफ करायचा आहे। तर त्यामुळे सगळं हे झालं की मग नंतर वरती जाणार आहे। तर चलो, कामावरतो पटपट आणि जातो। तर आता गोट्यातले सगळी कामं झालेत आणि आता मी चालले वरती बागेमध्ये, माणसं पण आलेत। तर जातो पटपट आणि त्यांना सोडून येतो। तर चलो। तर आता मी आलो आहे बागेमध्ये, काम चालू झालं आहे। काय करणार आहे, काजूच्या खाली ना पातेरी झाली आहे पूर्ण, ती सगळी मी आधी झाडून घेणार। मग त्याच्यानंतर आतमध्ये लाकडं आहेत, मध्ये म्हणजे काजूचे फांद्या वगैरे तोडलेले आहेत ना, त्याची लाकडं आहेत। मग ती सगळी तोडून गडग्याच्या बाहेर घेऊन जाणार, मग नंतर ती खाली घराच्या इकडे घेऊन जाणार गाडी मागून। तर आता ते काम चालू आहे। काजू गळ तयार झालेत, म्हणजे ओल्या काजूमध्ये आता पिकायला पण काय काय चालू झालेत। तर आता बघू, पुढच्या वीकपासून चालू होतील। तुम्हाला दाखवतो काजू लागलेल्या, थांबा। काजू आता झालेत बऱ्यापैकी तयार, कुठे कुठे लागत आहेत हे बघ। तर आता ते काम चालू केले त्यांनी। आता किती वाजलेत, 10:30 वाजून गेलेत। तर आता मी पण जातो आधी खाली, खाऊन येतो भाकरी वगैरे आणि नंतर परत येईन वरती। तर जातो खाली आता। तर मी आता परत आलो आहे वरती बागेमध्ये। त्यांनी ती सगळी लाकडं वगैरे साफ केला नाहीत। आणि आमच्या बागेलाच लागून आहे ना, वाडीतले काका आहेत आमचे, माझे लतेश काका म्हणून, त्यांची पण बाग आहे। त्यांच्या बागेत ना एक बोराचं झाड आहे, ते फक्त धरलं आहे का बघतो जरा जाऊन। त्याच्यावरती बोरं मस्त अशी मोठी मोठी असतात, बघतो आहेत का। मस्त लागतात बोरं छोटी। ते समोरच आहे, दाखवतो। मोठं झाड आहे एकदम। त्यांनी पण बाग आत्ताच साफ केली आहे, ते मुंबईला असतात।
दाखवतो तुम्हाला ते बोराचं झाड वगैरे पण. थांबा, पोचलोच मी. हे बघा, हे बघा केवढा उंच आहे बघा. हे काजूचे झाड आहे, त्याच्यापेक्षा पण किती उंच आहे बघा. याच्यावरती बोराचं झाड आहे. ते बोरं खाली पडलेत पिकून, पण एवढ्यावरती तर काय हात पोचणार नाही. पहिलं लहान होतं तेव्हा काढायला भेटायची, मला दिसणार नाही. ते मध्ये मध्ये ना बोरं आहेत आणि खाली पण पडली आहेत. तर काय पोचणार नाही. बघतो हे बघा, हे एक चांगलं आत्ताच पडलेलं दिसतंय. हे बघा, हे बघा तेवढे मोठे मोठे बघा बघा, मस्त लागतं. खतरनाक. जातो आता परत बागेमध्ये, काम चालू आहे. लाकडं वगैरे पण त्यांनी काढलेत, ती पण हे करायचे आहेत. जातो आता. तर माझ्यासोबत आता आईवरती आले ना, तर आईला बोललो की ओले काजू काढ, म्हणजे आपण रात्री मग काजूची भाजी खाऊ. जी एक्सपेन्सिव्ह आहे खूप. ती आमच्याकडे कोकणामध्ये डेली जेवणामध्ये असते. मी आता ओल्या काजू काढायला चालू केलं आहे बघा. रात्री मस्तपैकी एकदम काजूची भाजी खाणार. जे लोक विकत घेऊन खातात ते आम्हीच्या जेवणामध्ये अशा असतात. फक्त थोडी मेहनत करावी लागते बस. तर आत्तावरून बागेमधून आलो आहे मी खाली. आत्ता चाललं आहे माझ्या डेली रुटीनला, म्हणजेच दूध काढायला. तर जातो. म्हैशी आलेत, दाखवतो तुम्हाला. 1 मिनिट. सोडल्या होत्या ना सकाळी, त्या सगळ्यांना आलेत. 3 जण झालेत, दाखवतो. रेडा आणि या 2 रेड्या, ह्या 3 जण झालेत फक्त. बाकीची यायची आहेत. हे सगळं कसं पसरवून टाकलं आणि आलो नाही तर. तिकडे वय आमची पेचरी आहे ना, त्याच्यामुळे तिकडून येतात. तर ती पॅक करायची आहे. तर बघू आता. हे बघा कसं खालून सगळं खाऊन टाकलं आहे, वरती आहे तशीच आहे. तर सोडलेल्या म्हशींमधून आहे ना 2 म्हशी दुधाच्या पण आहेत, त्या पण नाही आल्यात. तर आता बघू आता कसं काय ते. मी तर आता दूध काढतो, कारण 6 वाजलेत. वरती बागेतून यायलात मला 5:30 पावणे 6 झालेले. आता ॲक्च्युली 6:15 6:30 व्हायला आलेत. तर बघतो आता कसं काय ते. दूध काढतो आणि घरी जातो. तर चलो. आणि कसं होतं माहिती आहे, 2 ते 3 दिवस मी दूध काढायला बसलो की सगळ्या म्हशी येतात. मला दूध म्हणजे थोडा काढून परत यायला लागतं, बांधून मग नंतर परत जायला लागतं. तर बघू आज येतात का नाही त्या, नाहीतर परत मग सकाळी शोधायला जायला लागेल. तर हा व्लॉग मी आता इकडेच संपवतो. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.